पळवलेल्या एका मुलीची किंमत किती आहे? भारतातील पोलीस किती जागरूक आहेत? म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला खूप काही गोष्टी सांगू शकतो, शिकवू शकतो. आपण निश्चितच शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा. तुम्हाला माहिती आहे का हो? अवयव, आपल्या शरीराचे जे अवयव आहेत ते कुठून येतात? गरजेनुसार अवयव दान होत नाही, पण तुम्ही 40 लाख रुपये देऊन किडनी बदलून घेऊ शकता. पैसे दिल्यावर डॉक्टर 16 ते 25 वयोगटातील मजबूत किडनीच बसवून देतात. आणि मग हे अवयव येतात तरी कुठनं? मृतदेहांमधनं की अपघातात मृत्यू झालेल्यांकडनं? तर हे पुरेसं नसतं. आणि 16 ते 25 वयोगटातील अनेक मुलं नशेमुळे स्वतःचे अवयव खराब करून बसलेले असतात. एक ठिकाण आहे, आणि ते म्हणजे भारतातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींचं. या मुली सिगरेट, गुटखा, दारू असले कुठल्याही व्यसनात नसतात आणि शरीराची काळजी घेतात. त्यामुळे त्यांचे दात, हाडं, आतडे, त्वचा, कवटी, लिव्हर, किडनी, हृदय सगळेच अवयव अगदी निरोगी आणि प्रत्यारोपणासाठी योग्य असतात. या मुलींमध्ये लवबग टाकून त्यांना कुठेतरी नेणं हे अतिशय सोपं असतं. आता तुम्ही म्हणाल, लवबग म्हणजे काय? लवबग म्हणजे डोक्यात प्रेमाचा किडा घालणं. डिसेंबरपासनं फिल्मी हिरोसारखे राज, करण, राहुल, अब्दुल, करीम, सलीम, जावेद अशा नावांची आशिक हे आता फिरायला लागतात. आणि हे खरे प्रेमी नसून व्यावसायिक गुन्हेगार देखील समोर येतात. दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातील 2 ते 4 लाख मुली घरातून गायब होतात. प्रेमात घरातून त्या पळून जातात. ना केस होते, ना कोणी शोध घेतो. शेवटी त्यांचा एक केसही कोणाला सापडत नाही. कधी विचार केलाय का त्या मुली कुठे जातात? तुम्ही सहज समजू शकता की जेव्हा एखादी लव जिहाद सारखं प्रकरण पकडलं जातं आणि मीडिया लगेच सक्रिय होऊन जातो, प्रत्यक्षात आधी या मुलींचं शारीरिक शोषण केलं जातं. त्यानंतर त्यांची हत्या करून अवयव विक्रीतून पैसे कमवले जातात. येस, गुगलवरती ब्लॅक मार्केट प्राइस ऑफ ह्युमन बॉडी पार्ट्स असं सर्च करा, तुम्हाला रिझल्ट्स बघायला मिळतील. त्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांट रेट इन इंडिया असं सर्च करा, प्रत्यारोपणाचा खर्च तुम्हाला लक्षात येईल. एका मुलीच्या शरीरातील सर्व अवयव योग्य प्रकारे विकले जातात तर किमान 5 कोटी या अशा सहज मिळून जातात. म्हणून लव जिहाद आणि मानव तस्करीवर ना कायदा बनतो, ना कोणी बनू देतात. आणखी एक गोष्ट जी लक्षात घेता येण्यासारखी आहे, कधी कोणत्या नेत्याची किंवा उद्योगपतीची मुलगी घरातून पळून जात नाही किंवा गायब होत नाही. नेहमी त्या मुली गायब होतात ज्यांच्या कुटुंबियांची राजकीय किंवा कायदेशीर ओळख नसते. म्हणजे 2015 मध्ये उत्तर प्रदेशमधनं 4000 मुली गायब झाल्या होत्या. मानव तस्करी रोखण्यासाठी अँटी रोमिओ स्क्वॉड हा तयार करण्यात आला होता, ज्याला नेते, मीडिया आणि काही लोकांनी विरोध देखील केला. आपल्या मुलींना खूप काही माहिती असतं, पण गुन्हेगारी मार्केटिंग आणि हे अवयव कुठून येतात हे त्यांना माहीत तर निश्चितच नसतं. म्हणून आपल्या बहिणी, मुलींची काळजी आपण घेतली पाहिजे, कारण जे बाहेर घडतंय ते आपल्या घरात कधीही घडू शकतं. तर मंडळी, हा व्हिडिओ कृपया करून तुम्ही सर्च आणि शेअर जरूर करा, जेणेकरून आपल्या आजूबाजूला असलेली आपली भगिनी, आपली माता अशा षडयंत्रांना बळी पडणार नाही. आमचा हेतू केवळ एवढाच आहे की हे जे काही आजूबाजूला घडतंय हे सगळं समोर आलं पाहिजे. यातनं किमान आपण थोडाफार तरी विचार या सगळ्या गोष्टींवर केला पाहिजे. निश्चितच हा व्हिडिओ शेअर त्यासाठी अवश्य जरूर करा. सोशल मीडियावरती वाचण्यात आलेली ही कथा, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. सर्व हक्क आणि अधिकार हे लेखकांचे राखीव आहेत.